मराठी घरांमध्ये सगळ्यात कम्फर्ट फूड म्हणजे वरण आणि भात. मी काल फोडणीचं वरण, मुगाच्या डाळीचं वरण आणि भात बनवला होता. त्यासोबतच मस्त अशी तुपाची धार आणि छान पापड असा तोंडी लावायला होता. एवढं टेम्प्टिंग लागत होतं ना आणि खरंच सुख काय असतं ना ते याला म्हणतात. त्यानंतर बाळाला छान असे मखाने वगैरे रोस्ट केले आणि तिला याची रव्याची पेज वगैरे बनवली आणि संध्याकाळी परत चहा प्यावंसं वाटला, कारण हिवाळ्यात ना सगळं गरम गरमच खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं. छान असा घशात असं तो ओतल्याबरोबर गेला पाहिजे, थंड बिलकुल नको. तर असा मस्त मी कडक चहा पण बनवला, जेवण पण झालेलं होतं आणि आम्हाला काही स्वयंपाक वगैरे नव्हता, तर म्हटलं चला थोड्याशा वस्तू वगैरे घेऊया. तरी बाहेर गेल्यावर मी थोडेसे मोमोज खाल्ले आणि DIYमध्ये गेलो. तिथे बघूयात म्हटलं, बरंचसं स्वस्त वगैरे मिळतं असं ऐकलं होतं, पण एवढंही काही स्वस्त नाही आहे, ठीकठाक होतं. इथे बाळाला पण आम्हाला छान चेअर मिळाली आणि बाळ तिथे छान असं खेळत होतं, रमलं होतं. तर थोडेसे टॉईज वगैरे घेतले आणि हे जे आहे ना कंटेनर, हे मी बाळाचे कपडे ठेवण्यासाठी घेतलं होतं. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आलं पण छान आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.